नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये परत त्या चुका होऊ नये यासाठी महाटीईटी परीक्षेचं संपूर्ण नियोजन आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। स्ट्रॅटेजी पहा मित्रांनो, जर आवडली तर फॉलो करा, नाही आवडली तर तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार अभ्यास करा, पण येत्या काळामध्ये 100% पास होण्याच्या धर्तीवर येत्या काळामध्ये प्रयत्न करायला सुरुवात करा। महत्त्वाचं म्हणजे सुरुवात करा, तरच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शिक्षक होता येणार आहे। 30,000 पदांची शिक्षक भरती निघालेली आहे मित्रांनो। या परीक्षेमध्ये मला तर असं वाटतंय की पुरुषांचं मेरिट कमी लागेल महिलांपेक्षा, कारण महिला खूप आहेत। माझ्याकडे जेवढे लोक कॉन्टॅक्ट मध्ये होते, या शिक्षक भरतीमध्ये महिलांचा टक्का जास्त आहे आणि त्यांना एक स्पेसिफिक 33% आरक्षण आहे नोकरीमध्ये। त्यांच्या मेरिट पुरुषाच्या तुलनेमध्ये जास्त लागेल, कारण त्या जास्त आहेत, महिला जास्त आहेत, पुरुष कमी आहेत। कारण पुरुषांनी काय केले, डीएड बीएड केले, कुठले व्यवसाय करतायत, शेती करतायत, दुसरे कामधंदे करतायत, त्याच्यामुळे पुरुषांचं मेरिट कमी राहील महिलांच्या तुलनेमध्ये असं वाटायला लागलेलं आहे। कारण थोडंसं अनालाइज केलं तर ते लक्षात येतं। आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, टीईटी पास असणाऱ्याचा टक्का जर बघितला, जेवढे आता 30,000 पद निघाले, तर मित्रांनो 25-26 हजारच लोक टीईटी पास आहेत, क्वालिफाय आहेत त्या भरतीमध्ये। येत्या काळामध्ये रिक्त पदांची संख्या सुद्धा अजून जास्तच राहणार आहे। 30,000 पदे भरून सुद्धा 40 ते 50,000 पदे रिक्त राहणार आहेत। त्यासाठी पहिली स्टेप म्हणजे आपलं 1 ते 8 पर्यंत सिलेक्ट व्हायचं असेल तर 1 ते 8 पर्यंत सिलेक्ट व्हायचंय तुम्हाला। पहिली ते 8वी वर्गापर्यंत सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला टीईटी पेपर 1 व 2 बंधनकारक असणार आहे। 1 म्हटलं तर 1 ते 5 आणि 2 म्हटलं तर मित्रांनो टीईटी 2 पेपर म्हटलं तर 6 ते 8 पर्यंत तुम्हाला हे पेपर काढावेच लागतील, लक्षात ठेवा। पहिला मुद्दा आणि अति महत्वाचा मुद्दा की टीईटी पेपर द्यायचे, मटेरियल उपलब्ध नाही, पुस्तकं कोणते वापरावे याचं नॉलेज नाहीये, त्यानंतर अभ्यास स्ट्रॅटेजी कशी ठेवावी ते पण माहित नाही। सर्वात प्रथम तुम्ही पेपरचं पॅटर्न काय आहे हे एकदा लक्षात घ्या। जुन्या पेपर प्रश्नपत्रिकेतून केलं तरी काय अडचण नाही, पण करणं गरजेचं आहे। मागील 7 पेपर मध्ये आपल्याला कशा पद्धतीने विचारलेलं आहे, 150 मार्काचा पेपर आहे मित्रांनो, 60%च मार्क घ्यायचे फक्त आपल्याला, लक्षात घ्या। किती घ्यायचे? 60%च घ्यायचे, म्हणजे 15 90च मार्क मिळवायचे। आणि त्यातलं त्यात जर कास्ट मध्ये असाल, जनरली 80-90% लोक कास्ट मध्ये आहेत, 10%च ओपन मध्ये आहेत, मग त्यांना तर फक्त 83 मार्क मिळवायचे आहेत। त्याची स्ट्रॅटेजी ठरवणं गरजेचं आहे, अभ्यासाला लागणं गरजेचं आहे। आणि 2021 मध्ये जर बघितलं, शिक्षकांचा रिझल्ट हा 3.5% लागतोय म्हटल्यानंतर तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे। सर्वात महत्वाचं अभ्यास करणं गरजेचं आहे, स्ट्रॅटेजीनुसार अभ्यास करणं गरजेचं आहे, तुमच्याकडे सर्व गोष्टी उपलब्ध करून घेणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो। आता आपण टॉपिकवर येऊ, विषयावर येऊ। विषय जर बघितलं तर मित्रांनो, आता तुम्ही जास्तीत जास्त लोक असे आहेत जे की डीएड बीएड करून घरी बसलेले आहेत, नोकरी करतायत, काही लोक कुटुंब सांभाळतायत, काही लोकांना आता पुढे काही करायची इच्छा नाही, पण आता माझा हा व्हिडिओ बघून काहीतरी करण्याची इच्छा सुद्धा मनामध्ये निर्माण झालेली आहे। आता विषयानुसार स्ट्रॅटेजी कशी असावी? सर्वात प्रथम आपले ऑनलाईन क्लास चालू झालेले आहेत मित्रांनो। हा माझा संपर्क क्रमांक आहे, हा व्हॉट्सअप क्रमांक आहे, फोन क्रमांक आहे, हाच आहे। आणि मित्रांनो, या ऑनलाईन क्लासला ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही 100% क्रॅक करू शकणार आहात। त्यासाठी हा संपर्क क्रमांक आहे, नक्कीच मला व्हॉट्सअप करायला हरकत नाही। तुम्हाला जर काही माहिती हवी असेल, टीईटी नेमकं सिलेबस काय असतो, ऑनलाईन क्लासची स्ट्रॅटेजी काय आहे, हे सर्व तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे। मला मेसेज करा, तुम्हाला ते मिळून जाईल। ऑनलाईन क्लासच्याच विद्यार्थ्यांना नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत, टोटली नोट्स उपलब्ध आहेत मित्रांनो। प्रश्नपत्रिका, नोट्स, ऑनलाईन क्लास आणि परीक्षा स्ट्रॅटेजी वेळोवेळी सांगितलेल्या गोष्टीचं नियोजन करून व्यवस्थितरित्या ही परीक्षा क्रॅक करायची आहे आपल्याला। एवढं माइंड मध्ये ठेवूनच आपल्या क्लासला इन्क्वायरी करू शकता। आता मित्रांनो लक्षात घ्या, विषय जर बघितले मराठी,
कॉमनली मराठीच घ्या बरं का, पहिला विषय मराठी, दुसरा विषय इंग्रजीच घ्या, हिंदीच्या नादी लागू नका. सेकंड लँग्वेज कोणी कोणी हिंदी निवडतं, पण नंतर वाटतं आपण फसलो का काय. मित्रांनो, या गोष्टी उपलब्ध आहेत बाजारात, याच्यावर काम करायचे, जास्तीत जास्त मार्क या विषयातून मिळवायचे. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 100% यश मिळणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बालमानस, त्यानंतर आहे अंकगणित, पहिला पेपर अंकगणित भूमिती. याच्यामध्ये रिझनिंग वर सुद्धा विचारले जातात बरं का मित्रांनो, लक्षात घ्या. अंकगणित भूमिती. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो परिसर अभ्यास. आता मी जर इथे मार्क लिहिले, तुम्हाला आजपासून या क्षणापासून सोपी वाटायला लागेल परीक्षा. बघा 30. मराठी सारख्या विषयामध्ये मित्रांनो रेग्युलरली तुम्ही रोजचा फक्त अर्धा ते पाऊण तासच अभ्यास केला तरी तुम्हाला 25 मार्क देणारा विषय आहे, लक्षात ठेवा. इंग्रजी बऱ्यापैकी असेल तरी 15 मार्क घेऊन देते. बऱ्यापैकी म्हणजे आपलं व्याकरणही आलं, शब्दसंग्रह आले नाही तरी 15 मार्कापर्यंत पोहोचता येतं. मानसशास्त्र आपण डीएड ला शिकलेलो आहोत, यामध्ये सुद्धा 22+ मार्क घ्यायला कुठलीच अडचण नाहीये. आता मित्रांनो, याचा उपयोग तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, भूमिती हे तिन्ही विषय सध्या देतोय मी. का? विद्यार्थी पुढे जाऊन टेट एक्झामला सुद्धा मार्क त्याला मिळवता आले पाहिजेत. यासाठी मित्रांनो, आताचीच टीईटी पास झालो म्हणजे आपण सगळ्या परीक्षा पास झालोय का? अजिबात नाही. त्यामुळे टीईटी प्लस टेट एक्झामची सुद्धा तयारी व्हावी. आणि मित्रांनी या टीईटी मध्ये 25 मार्क मिळवावे. आणि मित्रांनो, परिसर अभ्यास असा विषय आहे, तुम्हाला शिकवणं पण शक्य नाही. आणि मित्रांनो, तुम्ही शिकत जर बसलात तर तुमचा टाइम जास्त वेस्ट होणार आहे, लक्षात घ्या. आता तुम्हाला 5वीचं पुस्तक शिकवत बसलं, शक्य आहे का रे? 5वीचं पुस्तक रीड करणं, महत्वाचे पॉइंट काढणं, महत्वाच्या पॉइंटवर जास्त काम करणं, मागच्या परीक्षेला काय विचारलं होतं त्याच्यावर काम करणं. मित्रांनो, याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, विज्ञान आहे, संगणक आहे, त्यानंतर चालू घडामोडीवर प्रश्न विचारतात. याच्या नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत मित्रांनो. आपल्या नोट्स मधून मागच्या परीक्षेला 20 प्रश्न बरोबर आले होते, कमी सांगतोय. 27-28 पर्यंत आले होते, पण 20 कमी सांगतोय मित्रांनो. आणि मागच्या 2021 मध्ये सुद्धा आपल्याकडे 700 पोरांची बॅच होती. किती? 700 पोरांची. 500+ विद्यार्थी पास करून दिलेले आहेत. मग मित्रांनो, लक्षात घ्या, याची टोटल करा, 90 पेक्षा 100% जास्त आहे, बरोबर. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही मार्क गेले तुमच्या हातातून. बाबा गणितामध्ये 20च पडले, पुन्हा मराठीमध्ये 22-23च पडले, तरीही तुमचं 90 टोटल व्हायला कुठलीच अडचण नाहीये. फक्त रेग्युलरली अभ्यास करणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, मटेरियल बाजारामध्ये उपलब्ध असणारे विषय याचा आहे. आता या विषयाला जे धरून बसलंय बाबांनो, 30च प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यातले 20 प्रश्न तुझ्या चालू जीवनामधलेच असणार आहेत, चालू जीवनावर अवलंबून असणार आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी यातला संबंध दाखवणारे असणार आहेत. यातले 20 मार्क ऑटोमॅटिकली प्रत्येक विद्यार्थ्याला पडत असतात. आणि त्या बालमानसशास्त्राला फक्त मागच्या पेपर मधले MCQ जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे आणि प्रश्नपत्रिका सोडवणं जास्त गरजेचं आहे. याचे 20 मार्क तुम्हाला 100% मिळून जातील. आता मित्रांनो, टीईटी एक्झाम दिल्यानंतर आपण सर्व काही शिक्षक झालो का? नाही. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, टीईटी सोबतच आपल्याला टेटचा सुद्धा अभ्यासक्रम पाहणं गरजेचं आहे. टेटवर सुद्धा काम करणं गरजेचं आहे. मागच्या बॅच मध्ये टेट पास झाले आणि तीच विद्यार्थिनी मित्रांनो टेट एक्झाम मध्ये 165 मार्क घेते. विचार करा. कंटिन्युअसली म्हणजे साधारणपणे 2021-22 जेव्हा 22च्या मार्च महिन्यापासून सांगण्यात आलं होतं की टीईटी एक्झाम होणार आहे, स्टेट एक्झाम होणार आहे, टेट एक्झाम होणार आहे. मार्च पासून 2 मार्च पर्यंत 1 वर्ष कंटिन्यूली अभ्यास केल्यामुळे तिला तेवढी मार्क पडलेले आहेत. कुठे म्हणाल तिथे, म्हणजे एखादा मॅप ठेवला, महाराष्ट्रातला मॅप ठेवला आणि महाराष्ट्रातल्या मॅपवर जर आपण जागाचं विवरण ठेवलं आणि जागामध्ये आपण असं कोणताही जिल्हा निवडला, त्या जिल्ह्यामध्ये त्या व्यक्तीचं सिलेक्शन होणार आहे. ही का रे बाबा?
तर अभ्यासामधलं सातत्य. ती व्यक्ती घरीच राहून अभ्यास केली का? अजिबात नाहीये. स्कूलमध्ये जाणे, कुटुंब सांभाळणे आणि मित्रांनो त्यांचं वय जर बघितलं 35+ आहे. विचार करा तुम्ही, चला किती वय आहे? 35+ वर्ष वय असून सुद्धा वर्ष वय असून सुद्धा ती विद्यार्थिनी एवढे मार्क घेऊ शकते. टेट मध्ये मार्क 165 म्हणजे नॉट अ जोक, लक्षात ठेवा. 100+ तर 900 950 विद्यार्थी आहेत क्लासचे आपल्या. मित्रांनो अशी स्ट्रॅटेजी आखा, टेट टीईटी दोन्ही क्रॅक झाले पाहिजे तसा नियोजन करा अभ्यासाचं. तर येत्या काळामध्ये सेल्फ स्टडी करा, क्लासचं मार्गदर्शन घ्या, स्वतःच होत असेल तर स्वतः करा, पण या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय केलंय मागच्या परीक्षेमध्ये काय केलं? ऍप्लिकेशन आलं, फॉर्म भरला. ऍप्लिकेशन आल्यानंतर फॉर्म भरल्यापासून एखादं मार्गदर्शक पुस्तिका एवढी आणली, तीच अभ्यास केली, मार्क आले नाही. 4 मार्कांनी राहिलो, 5 मार्कांनी राहिलो, 10 मार्कांनी राहिलो, 2 मार्कांनी राहिलो, 1 मार्कांनी राहिलो. अरे टीईटीची ही बोंब आहे. टेट एक्झाम मध्ये काय करणार आहे तुम्ही? मग होणार आहे का शक्य? का जन्मभर आयुष्यभर तेच इंग्लिश स्कूलमध्ये 8-10 हजार पगारावर काम करायचे तुम्हाला? या सर्व गोष्टीची स्ट्रॅटेजी तुमच्या मनात करणं गरजेचं आहे आणि येत्या काळामध्ये त्याचं अवलंब करणं गरजेचं आहे मित्रांनो. आता तेच बघा, सेकंड पेपर वाले बीएससी बीएड असेल किंवा बीकॉम बीएड असेल, त्यांना मॅथ सायन्स असतं. आता हे विषय कॉमन आहेत ना तुम्हाला जर आता सामाजिक शास्त्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं, सामाजिक शास्त्रामध्ये एकच विषय वेगळा आहे. बाकी टेट एक्झामला तुम्हाला बुद्धिमत्ता आहे, गणित आहे. म्हणजे तुमचं गणित पाठ सोडणार आहे का? तुम्ही त्याच्यामधले मार्क कुठं तुम्ही दुसरीकडे घेऊ शकताय का? अजिबात नाही. म्हणून पेपर 1 ची आणि पेपर 2 ची कंबाईंड रित्या तयारी करा. लक्षात घ्या, कॉमन सिलेबस आहे, त्या कॉमन सिलेबसला पार जोडून लागा तयारीला, तरच येत्या काळामध्ये टीईटी प्लस टेट मध्ये तुम्हाला चांगले गुण येणार आहेत. नसता अदरवाईज तुम्ही टीईटीचाच विचार केला, टीईटी मध्ये पास झाला आणि टेटचा विचारच केला नाही, तुमचं बुद्धिमत्ता गणित हे विषय अजिबात 1-2 महिन्यात पक्के होणारे नाहीत. लक्षात ठेवा. तर हे यांना सातत्यपूर्ण काळ लागत असतो, जास्तीत जास्त प्रॅक्टिस लागत असते, स्ट्रॅटेजी लागतात, ट्रिक्स लागतात, ते तुम्हाला करणं गरजेचं असतं. लक्षात घ्या या विषयाच्या बाबतीत. बुद्धिमत्ता तुम्हाला तिकडे 80 मार्काला आहे टेट एक्झामला, गणित 30 मार्काला आहे, 110 मार्क तिथेच अवलंबून आहेत मित्रांनो. आणि विशेष म्हणजे या दोन्ही परीक्षा येत्या काळामध्ये IBPS पॅटर्ननुसार होणार आहे. आता IBPS पॅटर्न म्हटल्यानंतर गोळ करायचा चान्सच नाही, फ्रॉड व्यक्तीचा चान्सच नाही, टीईटीला कुठलं जुगाड करून पास होणाऱ्यांना अजिबात चान्स नाही. करायचंय तर मनापासून करणं अभ्यास आणि व्यवस्थितरित्या नियोजन करूनच येत्या काळामध्ये या दोन्ही परीक्षा पास होता येतात. महिलांनो लक्षात घ्या, तुमचं मेरिट वाढतंय या परीक्षेच्या बाबतीत. महाराष्ट्रात एकमेव परीक्षा अशी असणार आहे शिक्षक भरतीमध्ये महिलांचं पुरुषांच्या तुलनेमध्ये मेरिट जास्त असणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे अभ्यास करूनच येत्या काळामध्ये तुम्हाला टीईटी सारख्या एक्झाम आणि टेट सारख्या एक्झाम मध्ये मेरिट मध्ये यायचे, तरच येत्या काळामध्ये आपण जे आपल्या मनामध्ये रंगवलेलं स्वप्न आहे की मला शिक्षक व्हायचंय, ते शिक्षक होण्याचं स्वप्न तुम्ही साकार करू शकणार आहात. त्या सर्व आणि मी काय सत्य बोलणार आहे मित्रांनो, तुमच्या आता या टीईटीला खूप वेळ आहे बरं का, लक्षात घ्या. तुम्हाला आता तुम्ही बातम्याला वगैरे इकडे तिकडे पाहिलेच असेल किंवा क्लासवाले भरपूर जर आहेत माझ्यासारखं. मित्रांनो मी सांगतो, तुमची मार्च आणि एप्रिल मध्ये परीक्षा होणार. मार्च किंवा एप्रिल या महिन्यामध्ये परीक्षा होणार एवढं सांगू शकतो. एप्रिल मध्ये, मार्च मध्ये कमी शक्यता आहे, एप्रिल मध्ये होईल. कारण IBPS पॅटर्नकडे ऑलरेडी एवढा मोठा लोड आहे, त्याला 2 महिने कुठलीच फुरसत नाही टीईटी एक्झाम घेण्यासाठी. त्यामुळे तुमचे फॉर्म कधीही येऊ द्या, परीक्षा मार्च एप्रिल मध्ये होणार आहे. फॉर्म आले म्हणजे लगेच परीक्षा होईल का 10-12 दिवसात? अजिबात होत नाही. त्यासाठी मित्रांनो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल
4 महिन्याचा कालावधी आहे. शिफ्ट वाईज परीक्षा असल्यामुळे कुणाचा पहिल्या दिवशी येईल, कुणाचा तिसऱ्या दिवशी येईल, कुणाचा 10व्या 12व्या 15व्या दिवशी सुद्धा येईल. कारण महाराष्ट्रामध्ये टीईटी एक्झाम 4 लाख लोक देत असतात मित्रांनो. किती? 4 लाख. त्यातला फक्त आणि फक्त मित्रांनो 12 ते 15 हजार लोक पास होतात. मग आता जर तुम्ही व्यवस्थितरित्या तयारी केला तरच येत्या काळामध्ये तुम्ही सुद्धा पास होण्याची स्ट्रॅटेजीनुसार व्यवस्थितरित्या पास होणार आहात. आपला ऑनलाईन कोर्स चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोर्सची इन्फॉर्मेशन पाहिजे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचंय. मित्रांनो, पासची गॅरंटी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे फक्त तुम्हाला रेग्युलरली सांगितलेल्या गोष्टी, कोणत्या विषयावर जास्त वेळ द्यायचे, कोणत्या विषयाला कसं वाचायचे, कोणता विषय कसा कव्हर करायचे, मार्क कसे मिळवायचे, 90 कसे पार करायचे, या सर्व गोष्टी वेळोवेळी सांगण्यात येणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला सक्सेस मिळवून दिली जाणारी ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल कधीही तुमच्या सोबत राहणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. वंदे मातरम. धन्यवाद.